ब्रह्मलीन ऋषीवर संत घुसरकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन। ब्रह्मलीन ऋषीवर संत घुसरकर महाराज यांच्या 16व्या पुण्यतिथीच्या सर्व कोळी बांधवांना व तमाम जनतेला कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक बाळूभाऊ किसनराव गव्हाडे, रामेश्वर किसनराव गव्हाडे, गणेशराव बाळासाहेब गव्हाडे, प्रवीण रामेश्वर गव्हाडे, शुभम रामेश्वर गव्हाडे, वासुदेवराव गव्हाडे, रामदास गव्हाडे, सुखदेव गव्हाडे, देवलाल गव्हाडे, बाबाराव गव्हाडे, मारुती पुंडलिकराव गव्हाडे, लक्ष्मणराव गव्हाडे, उमेश गव्हाडे तसेच समस्त गव्हाडे परिवार। ज्यांची वारी घुसरला सालाबाद प्रमाणे असते असे आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि अंतःकरणापासून ऋषी घुसरकर महाराजांवर प्रेम करणारे यांचा आशीर्वाद ज्यांना लाभलेले आहे असे आदरणीय काकासाहेब मनोहर यांची या ठिकाणी आलेले आहेत। अखिल भारतीय श्री उद्योग सेवा मंडळाचे केंद्रीय प्रचार विभागाचे सचिव मार्गदर्शक प्रचारक आणि वर्तमान श्री शिक्षणदादा वनवे शेगाववरून या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत पासपोर्ट दादा गुराडे दादा आहेत आणि मी आपला सर्वांचा आवडता या गावावर प्रेम असणारा आणि मनाचा प्रति श्रद्धा असणारा एक सेवक म्हणून बाळासाहेबांची विनंती होऊन उभा आहे। मी सर्वांना विनंती करी या हॉलमध्ये जागा आहे, पडगावची मंडळी या, बुजुर्ग सेवा मंडळाच्या लोकांनी या, शक्यतो भगवत सगळ्यांनी या, आहे जागा या। या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी पूजन होणार आहे। ऋषी घुसरकर महाराज, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्य मूर्ती गाडगे महाराज खऱ्या अर्थाने या घुसर गावचा त्रिवेणी संगम आहे। मध्ये मंदिरामध्ये जी उपासना सुरू आहे त्यांनी पाठवा मंदिर या ठिकाणी दिलं आहे, त्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आहे। आणि म्हणून या परिसरामध्ये जे काही लोक आहेत आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थाने उज्ज्वल करणारा माणूस, मी त्यांना संत म्हणणार नाही, मी त्यांना महंत म्हणणार नाही, मी त्यांना ऋषी म्हणणार नाही, एक तपस्वी माणूस, तपस्वीपेक्षाही उपमा मोठी काय वाटते की ज्या माणसाला या अकोला जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये बुजुर्ग सेवा मंडळाची ज्योत लावली आणि ती ज्योत घुसरकर महाराजांच्या कृपेनं अजूनही तेवत आहे। अशा घुसर गावाचे आपण नागरिक आहोत। आपल्या गावाला मोठं करणारा महान तपस्वी माणसाची आज पुण्यतिथी आहे। 6 डिसेंबरला जन्माला आले। 6 डिसेंबर ही तारीख आपल्याला माहित आहे। 6 डिसेंबरला जन्माला आले आणि 29 डिसेंबरला आपला शेवटचा श्वास अकोल्याच्या भव्य दिव्य पुण्यतिथी महोत्सवामध्ये त्यांनी सोडला।
आणि म्हणून एकाच महिन्यामध्ये जन्माला येणे, एकाच महिन्यामध्ये गुरुदेवाच्या चरणी श्वास अर्पण करणे, असा तपस्वी माणसाच्या श्रद्धांजली करता कार्यक्रमाकरता आपण सालाबाद प्रमाणे या घुसरचे वारकरी म्हणून उपस्थित राहतात. म्हणून घुसरवासियांच्या वतीने MCN न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क रामरतन घावट, अकोला तालुका प्रतिनिधी. संपर्क क्रमांक 98 23 81 90 23.